या टेंडर देणाऱ्या लोकांवरती आपण काय स्पेसिफिक कारवाई करणार, किती दिवसात करणार, ज्याचा मुख्यमंत्र्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे, आपण मंत्री म्हणून काय कॉग्निझन्स घेणार? त्या निदर्शनास आलेल्या गोष्टी ह्या ताबडतोब मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जेव्हा निदर्शनास आल्या त्या तुम्ही त्याबद्दल निर्णय घेण्याआधी किंवा त्या विषयावर तुम्ही भाष्य करण्यापूर्वीच त्यांनी निर्णय घेऊन हे टेंडर रद्दबातल केलं। मुळात असं आहे की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या सभागृहात काय सांगितलं आता मला रेकॉर्ड माहित नाही, पण त्यांनीही त्याला मान्यता दिली नव्हती। पण म्हणजे यातला आश्चर्याची गोष्ट सांगतो की ज्यावेळी सरकार फॉर्मेशन सुरू होतं आणि माझी शपथ झाली, त्यानंतर मग 3 शपथा त्यावेळेस आम्ही घेतल्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होतपर्यंत सगळी खाती माझ्याकडे होती। त्या दरम्यान हा वर्क ऑर्डर देऊन टाकण्यात आला आणि माझ्या ते लगेच लक्षात आलं की ही काहीतरी गडबड झालेली आहे। डिस्प्ले मुख्यमंत्री बोलताय, उपमुख्यमंत्री डिस्प्ले टीव्ही, म्हटलं तुम्ही मान्यता दिली आहे का? ते म्हणाले मी मान्यता दिली नाही आणि खातं तुमच्याचकडे, खातं माझ्याकडे नाही, त्यामुळे माझ्याकडे आलं होतं मान्यतेकरता, पण मी काही त्याला मान्यता दिलेली नाही। मग मी म्हटलं कोणी मान्यता दिली? मग मी खाली बघितल्यानंतर एसटी महामंडळाने त्यांच्या स्तरावर त्याला मान्यता दिली। मी लगेच ऍडिशनल चीफ सेक्रेटरीला सांगितलं की तुम्ही आता याची चौकशी करा आणि याला स्थगित करा। ती स्थगित केलं आणि चौकशी केल्यानंतर त्यांच्याही हे लक्षात आलं की जवळपास ते जे काही रेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी जो त्या मध्यंतरीच्या काळात कारभार केलेला आहे त्या कारभारामुळे एसटीचं 1700 कोटी रुपयाचं नुकसान होतं आणि मग आपण ते रद्द केलं आणि मी चौकशीचे आदेश दिले आहेत। मी आता एवढं ट्रॅक केली नाही, मंत्री महोदय ट्रॅक करतील, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे असं मध्यंतरीचा काळ गाठून की ज्यावेळेस मंत्री अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अशा काळामध्ये अशा प्रकारे संगनमत करून हा जो काही ऑर्डर देण्यात आला याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मी ते ट्रॅक करायला पाहिजे, तुम्ही ट्रॅक केलं नाही। कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्यात या संदर्भातली चौकशी पूर्ण करून कारवाई केली। संबंधित जे जबाबदार अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यावर त्या ठिकाणी निलंबनाची किंवा कठोर अशा प्रकारची शासनाने कारवाई करावी, अशा प्रकारची माझी या ठिकाणी विनंती आहे। मी आता घोषित केलाय कुठल्याही परिस्थितीत 1 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई केली जाईल। त्यावेळी त्यांनी जस्टिफाय केलं की नाही मला माहित नाही, पण 1 मिनिटाकरता आपण समजू त्यांनी जस्टिफाय केलं असलं तरी त्यांच्या निदर्शनास काही आलं असेल म्हणूनच त्यांनी मान्यता नाही दिली ना, त्यांनी मान्यता नाही दिली त्याला। हा ते असेल, पण त्यांनी त्याला मान्यता दिली नाही दिली ते त्यांनी म्हणजे त्यांच्या काळात त्यांनी ते थांबवून ठेवलं। मध्यंतरीच्या काळात हा ज्यावेळेस व्हॅक्यूम होता तेव्हा त्या लोकांनी ते करून टाकलं। मी त्यानंतर स्पष्टपणे विचारलं, कारण खातं त्यांच्याकडे होतं तेव्हा मला याची कल्पना होती खातं त्यांच्याकडे। मी म्हटलं तुम्ही अशी काही मान्यता दिली आहे का? ते म्हणाले मी थांबवलं होतं, मी त्याला मान्यता दिलेली नाही। मग मी लगेच फाईल मागवली आणि त्याच्यानंतर हे सगळं लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या स्तरावर या मान्यता दिलेल्या आहेत आणि म्हणून मग लगेच मी एसीएसला त्याला नेमलं। खरं म्हणजे आतापर्यंत ती चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण माझंही दुर्लक्ष झालं। तात्काळ ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई